गाइस, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आले मोरगावला, तर इथे आम्ही रूम घेतली होती आणि इथे इकडच्या रूममध्ये ना खूप मस्त हॉल आहे आणि तिथे खूप छान झोप लागली आम्हाला रात्री, कारण की सगळं साईडला मोकळं आहे, तर तिथून हवा येत होती, तर खूप मस्त झोप लागली। तर मी तुम्हाला रूम टूर पण देईन थोड्या वेळात, पण मी आता तुम्हाला सांगत होते की आता आम्ही जाणार आहोत इथे मोरगावच्या मंदिरामध्ये। तिथे मंदिरामध्ये दर्शन झालं की आम्ही जाणार आहोत जेजुरीला। तर मला जेजुरीला तर खूप दिवसापासून जायचं आहे, तर आम्ही जाऊ थोड्या वेळाने। पण तुम्हाला मी आता दाखवते आतमधला रूम टूर, आणि मला तर रूम खूप जास्त आवडली, तर आता तुम्हाला मी रूम टूर दाखवते। तर ही आहे आमच्या रूमची एंट्रन्स, आणि या रूममध्ये आम्हाला गाद्या दिल्या होत्या खूप सर्व झोपायला, चादर होती, उशा होत्या, खूप सर्व गोष्टी अवेलेबल होत्या, आणि चार्जिंगचे प्लग पण होते, विंडोज होते, आणि बाहेरचा व्ह्यू तर खूप चांगला होता। आता आम्ही मोरगावाच्या मयूरेश्वर गणपतीच्या दर्शनाला आलो। या गणपतीला अष्टविनायकचे पहिले गणपती असेही ओळखले जातात आणि हे खूप प्रसिद्ध आहे। तर आता आमचं दर्शन झालंय, तर आता आम्ही जाऊ जेजुरीला। पण इकडची मूर्ती खूप चांगली होती आणि मला जाम आवडली। मी लहानपणी पण दर्शन केलेलं होतं, पण मला मंदिर माहिती होतं, पण इथे शूटिंग अलाउड नाही आहे। मागे अलाउड होती, पण यावेळेस त्यांनी नाही सांगितलेलं, म्हणून मी शूट नाही करू शकली। पण आता आपण जाऊया जेजुरीला। पण जेजुरीला अलाउड असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवीन, किंवा मग बाहेरचं अलाउड असतं जेजुरीमध्ये, तर मी बाहेरचं व्ह्यू दाखवीन, आतमधलं नसेल तर नाही दाखवू शकत। पण आता आपण जाऊया जेजुरीला। तर गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही जेजुरीला आलो। ही बघा आपली सोन्याची जेजुरी कशी चमकत आहे। तिथे खूप जास्त गर्दी होती, कारण की आम्ही गेलेलो त्या दिवशी चंपाषष्ठी होती, आणि असं म्हणतात की त्या दिवशी तिकडे पाय आपले पोचणं हीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि आम्ही तिकडे गेलो, आणि मला तर खूप इच्छा होती, आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली। आणि आम्हाला दर्शन आतमधलं भेटलं नाही, कारण की आम्ही लाईनीत उभं राहिलो, कारण की खूप गर्दी होती आणि खूप मोठी लाईन होती, जिथे आम्हाला 5-6 तास आरामात गेले असते। पण आम्हाला पुढचा प्रवास पण करायचा होता, म्हणून आम्ही दर्शन घेतले नाही, पण आम्ही बाहेर खूप जास्त फिरलो आणि 1-2 तास तिथे खूप एन्जॉय केलं। आणि तिकडे चंपाषष्ठी निमित्त खूप सुंदर अशी पालखी किंवा मग रॅली तुम्ही म्हणू शकता निघाली होती, आणि तिकडे तर खूप जास्त गर्दी होती, पण खूप लोक तिथे मज्जा करत होते, नाचत होते, आणि मला हा व्ह्यू खूप जास्त आवडला। त्यानंतर आम्ही नारायणगावच्या मंदिरात एकमुखी दत्ताच्या दर्शनाला गेलो। तिथे जास्त गर्दी नव्हती, म्हणून आमचं दर्शन लवकर झालं, आणि नंतर आम्ही रूमवर जाऊन आराम केला।